नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा. स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता हे तुम्ही म्हणताल, तुम्ही हे काय दाखवायलात आगळं वेगळं असतं. हे जरासं आगळं वेगळंच आहे. मी पण थोडंसं हसले आणि मला जरासं काहीतरी युनिक वाटलं म्हणून मी ना म्हणजे हे मुवमेंट कॅप्चर केल्या. इथं ना आमच्या बाडाच्या बाजूला थोडीशी जागा आहे आणि तिथं साफसफाई करायची होती, कारण की आता सीझन संपलेला आहे. त्याच्यामुळं ट्रॉल्या येऊन लागणार होत्या. त्याच्यामुळंच आमचं ना ट्रॉल्या यायच्या अगोदरचं नियोजन होतं आणि तितक्यामध्ये JCB आलेली दिसली. मग तिला म्हटलं हे एवढं साफ कर. आणि ते साफ केल्यानंतर आहोंच्या मनात काय आलं काय माहीत नाही, ते त्या खोऱ्यामध्ये चढले आणि वर चढून नारळ काढत होते. आता नारळ तुमचं माहिती आहे ना तुम्हाला, नारळ खाऊ जरी वाटले तरी काढता येत नाहीत, कारण की नारळ काढायचं म्हटलं तर एवढी एनर्जी जाते ना, विचारूच नका. पण हे आपलं मस्त झालं. ते त्याच्यावर चढले, त्याच्यामध्ये बसले आणि ते खोरणावर उचललं गेलं. त्याच्यातून त्यांनी मस्तपैकी असे 2-4 घड त्या विळ्यानं तोडून काढले आणि ते JCBवाल्यांना थोडेसे दिले. आम्ही थोडेसे घरी ठेवून घेतले आणि मस्तपैकी भर उन्हाचा टाईम झालेला होता. माझ्या आहोला कुठलंही काम भर उन्हामध्ये सुधरते. लोक सकाळी आणि संध्याकाळी काम करतात आणि हे मात्र भर उन्हात काम करतात. आता हे वर जात होते, खाली येत होते. ते निवांत मस्त हसत वगैरे होते आणि माझा जीव खाली वर होत होता की पण अशा प्रकारे त्यांनी नारळ काढले. आम्हाला सगळ्यांना एक एक कट करून दिलं. आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी नारळ पाणी एन्जॉय केलं. आता घरचे नारळ आहे त्याच्यामुळं नारळ पाण्याला काही कमतरता नाही, पण मला जास्त प्रमाणात ते आवडतच नाही. त्याच्यामुळे मी कधी नसते एवढे त्याच्या नादी लागत, पण कधीतरी सगळ्यांसोबत घेत असते. इथं आमच्या पार्कचं स्ट्रॉ वाटपचं काम चालू होतं. आता ह्यांना ना हे डॉक्टर असल्यामुळे ह्यांना ते वेटरनरी लागतात स्ट्रॉ गाई वगैरे भरवण्यासाठी, आणि त्याच्याच आम्ही ना त्या नळ्या यूज करतो स्ट्रॉ म्हणून. तर इथंच आपला म्हणजे सगळ्यांनी नारळ पाणी वगैरे उन्हामध्ये पिलं. मस्तपैकी एक सलाईन लावल्याची एनर्जी फील झाली. पिलू इथं एन्जॉय करत होतं. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.